बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्याची। शरद पवार हे अजित पवारांना घेऊन आमच्या महाविकास आघाडीमध्ये येतील असं एक मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। अजित पवार यांना सत्तेमधून बाहेर पडावंच लागेल असंही राऊतांनी म्हटलंय। मात्र राऊतांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीमधून काहीशी टीका होते आहे। संजय राऊत हे अफवा पसरवण्याचं काम करतायत असं राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। तो आम्ही सगळे असा विचार करत आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील। असं काय विचार करतो की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना। कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्या तिथे कारवाई होईल, तिथे कारवाई होईल। आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील। संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती सोबत आहे आणि महायुती सोबत राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।